सांगितलं ना, इथे अजिबात असं काही होत नाही. अहो मॅडम बाई सांगा की हो. अहो रांगच लागली मुलींची आमच्या घरात. रांग कशी म्हणता तुम्ही? अहो रांग म्हणजे बघा, थोरलेला 3 मुली, मधल्याला 2, आणि आता ही धाकल्याची बाई दुसऱ्यांदा पोटूशी आहे. आधीची पण एक पोरगी आहे. मॅडम बाई सांगा ना हो, मुलगा आहे का मुलगी? असं कसं म्हणता तुम्ही सांगा? बोर्ड लावले इथे, काय ते लावलेलं आहे, असं काही सांगता येत नाही काय आम्हाला? कसं समजावायचं तुम्हाला? अडाणी बायकांनी ना फार भांडावून सोडलंय. मॅडम बाई असं म्हणू नका बरं का. माहित आहे मला, तुमची नाही का ती लांबची चुलत नंद, माझी मैत्रीण आहे ती बोलली मला तर माझी एक भाऊजाई आहे अमुक अमुक, तिनं सांगितलं माझ्या भाऊजाईच्या दवाखान्यात असं चालतंय म्हणून. बरं सिस्टर रिपोर्ट बघू. अच्छा बघा आजीबाई, ह्यावेळेस पुन्हा एकदा तुमच्याकडे जिलेबीच खायला यावं लागणार असं वाटतंय. अरे माझ्या कर्मा, पुन्हा एकदा जिलेबीच का? सुनबाई उद्याच्या उद्या इथं यायचं आणि खाली करून जायचं. सासूबाई असं काय म्हणताय तुम्ही? खाली करून जायचं म्हणजे कसं? अहो माझं बाळ येते, मी 5 महिने माझ्या पोटात वाढवलंय. पोटात वाढवलं म्हणजे कसं? फार माझ्या पोरांच्या प्रपंचाचा खेळ करून चालू ठेवलाय तुम्ही. उद्याच्या उद्या यायचं आणि इथं खाली करून जायचं. नाही सासूबाई, मी असं नाही करणार. गप गुमान घरी ढाळायचं, भाज्या मोजा गुंडाळायचं आणि थेट माहेरी निघायचं. माहेरी कसं सासूबाई? चल घरला, तुला सांगते कसं ते. देवा माझ्या सोबतच का तू असं करतोय? माझ्या पोटातलं बाळ, ज्याला मी 5 ते 6 महिने पोटात वाढवलंय, त्याला ऊब दिली मायेची, अस्तित्वाची, माझ्या स्पर्शाची, मी त्याला असं काढून टाकू? देवा काय करू आता? काहीच सुचत नाहीये मला. आई, ए आई, आई, ए आई. अरे कुठून आवाज येतोय? आई इकडे बघ ना. अरे कोण तू? अगं आई, मी तुझी छकुली, तुझी सोनूली. आई तू सकाळी गेली होती ना आजीसोबत, त्या काय म्हणत होत्या ग? त्या मोठ्या झग्गेवाले बाई काढून टाकायचं, आणि काढायचं असेल तर उद्याच यावं लागेल. काढून टाकायचं म्हणजे काय ग आई? मारून टाकणार तू मला? नाही ग बाळा, कोण म्हणाला तुला? असे काही नाही यार, मी गेली होती पण कशासाठी तुला माहिती आहे? तुझी तब्येत कशी आहे, माझी तब्येत कशी आहे हे बघण्यासाठी गेले होते. खोटं खोटं खोटं, मला माहित आहे, मी ऐकलंय. आजी म्हणाली की हिला काढून टाकायचं. आई मला किती बरं वाटू लागलं होतं, किती छान वाटू लागलं होतं. तुझी उबदार कूस मला किती उत्साह देत होती. आता मला असं वाटू लागलं होतं की मी थोड्याच दिवसात बाहेर येणार, हे जग बघणार, माझी आई कशी दिसते ते बघणार, माझी आई कशी हसते ते बघणार. पण आई तुम्ही मला मारून टाकणार का ग? नाही ग बाळा, तू तर माझ्या काळजाचा तुकडा, तुला मारून कसं टाकणार मी? नाही ना. नाही बाळा, तुला अजिबात मारून टाकणार नाही मी. अगं मुलगी म्हणजे अंगणातली तुळस, अंगण, आणि त्याला मी काढून टाकेन असं वाटलं तरी कसं तुला? नाही नाही नाही, खरंच आई मला जगायचंय ग, मला मोठं व्हायचंय. मी अजिबात त्रास देणार नाही. बघ जन्माला मी दूधही मागणार नाही. तुमच्या डोक्यावरचा भार मी अजिबात होणार नाही. मोठी दिदी आहे ना आपली, तिचेच पैंजण वापरेन, तिचीच पुस्तकंही वापरेन, तिचेच कपडेही वापरेन. आणि हुंडा अजिबात नाही ग आई, कारण मी खूप शिकणार आहे, खूप मोठी होणार आहे. तुमच्या प्रपंचालाही मी हातभार लावणार आहे. बाबांना सांग ना, मी अजिबात बोजा होणार नाही. अगं आई, जर धनधान्य पाहिजे असेल तर तुम्ही लक्ष्मीची पूजा करता ना,
ज्ञानासाठी सरस्वतीची. शुभांसारखा वीरपुत्र जन्माला घालायला माता जिजाऊ लागतात, मग मला काढून टाकण्याचा विचार आला तरी कसा? नाही ग बाळा, मी असं काही होऊ देणार नाही. माझं ठरलंय. हो आई, मला खरंच जगायचंय ग. मला हे जग बघायचंय ग. मला जन्माला यायचंय. मला तुला बघायचंय. ही सृष्टी बघायची आहे. बागेतली उमललेली छोटी छोटी फुलंही बघायची ग आई. मला जन्म घेऊ दे ना ग आई. आई तू आजीला सांगशील ना ग, तू बाबांना सांगशील ना ग, मला जन्माला यायचंय. मला हे जग बघायचंय. मला माझ्या मोठ्या दिदीही बघायच्या आहे. तुला माहिती आहे का आई, तू जर मला काढून टाकलं ना ग आई, तर तुझे हात माझ्या या कोमल रक्ताने परवडतील ग आई. आई मला जन्म घेऊ दे ग आई. आई मला जन्म घेऊ दे. आई मला जन्म घेऊ दे. छकुली थांब ना. गेली नाही, अजिबात नाही. हा विचार तरी कसा आला माझ्या डोक्यात की मी माझ्या बाळाला काढून टाकीन? नाही, मी अजिबात असं काही करणार नाहीये. मी माझ्या बाळाला जन्म देणार, मोठं करणार. सासूबाई, मला ते काही माहीत नाहीये. मी माझ्या बाळाला जन्म देणार आहे. जन्म देणार म्हणजे मग निघायचं. मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न करून देईन. दुसरं करा नाहीतर तिसरं करा. मी माझ्या मुलाला जन्म देणार म्हणजे देणार. स्वागत करूया श्रीजन्माचं. अस्तित्व राखूया पावित्र्याचं. धन्यवाद.